बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्वाची बातमी, ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी फडणवीसांची भेट घेतली असल्याचं जयंत पाटील म्हणतात आणि काल रात्री उशिरा वर्षावर राजकीय चर्चा झाल्याबद्दल जयंत पाटलांनी इन्कार केलेला आहे। वर्षावरील बैठकीत केवळ ईश्वरपूरच्या या प्रकरणावर चर्चा झाल्याचं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आजवर महाराष्ट्रानं राजकारण पाहिलेलं आहे, जे सांगितलं जातं त्याच्या अगदी विरोधात चर्चा होते, खलबतं होतात। ईश्वरपूर केवळ एक निमित्त आहे का? निश्चितच लागवी, कारण मागच्या काही दिवसांपासूनच एकच चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते हे सातत्यानं भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत भेटीगाठी त्यांच्या होत आहेत आणि लवकरच एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत। पण काल रात्री ज्या पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटी दरम्यान अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते। या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की या अचानक झालेल्या भेटीबाबत शरद पवार यांच्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत किंवा मग जयंत पाटील ज्या पद्धतीत त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांनी आता एक माहिती दिलेली आहे, ती म्हणजे इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे अपात्र ठरल्याप्रकरणी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते। मात्र एकाच वेळी जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय दोन्ही पक्षातील जे प्रमुख नेते जेव्हा भेटतात तेव्हा विविध तर्कवितर्क जी आहेत ती लावली जातात। प्रामुख्यानं आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकारणात सुरू असलेल्या चर्चांविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। पण तुर्तास आपण पाहतोय की जयंत पाटील यांनी जी भेट घेतलेली आहे त्यामध्ये ही भेट जी आहे ती नियोजित होती असं देखील जयंत पाटलांचं आता स्पष्ट मत आहे। त्यामुळे एनडीए मध्ये सहभागी होत असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या अद्यापही कुठेतरी चर्चेचाच विषय ठरत आहेत। पण तुर्तास आपण जर पाहिलं तर सध्या संसदीय पावसाळी अधिवेशन आहे आणि त्यामध्येच नव्यानं मांडण्यात येणाऱ्या ज्या महिला आरक्षण असेल किंवा मग ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मतदारसंघाच्या पुनर्रचना घटनामध्ये जी दुरुस्ती विधेयक आहे त्यावरती आता शरद पवार गटाकडनं पाठिंबा देखील दिला जाऊ शकतो भाजपला, या देखील चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की स्पष्ट भूमिका जी आहे ती अद्यापही कुठच्या नेत्याकडनं व्यक्त करण्यात आलेली नाहीये। पण मात्र मागच्या 2 दिवसात एकच होती, ती म्हणजे जयंत पाटील यांनी आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या सगळ्या आमदार आणि खासदारांची मतं जाणून घेतलेली आहेत की एनडीए मध्ये सहभागी व्हायचं आहे की नाही। या सगळ्याच आमदारांनी खासदारांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत। सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये 10 आमदार आहेत, 10 आमदारांपैकी 9 आमदार जे आहेत एनडीए मध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय, तर 8 खासदारांपैकी 6 खासदार हे इच्छुक असल्याचं कळतंय। या सध्या चर्चा आहेत। पण मात्र या भेटीनंतर आता सध्या अशी देखील चर्चा कळते, ती म्हणजे या सगळ्या भेटीगाठीनंतर ज्या बैठका झाल्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्याचा अंतिम निर्णय जो आहे तो पुढील 2-3 दिवसामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी जयंत पाटील जे आहेत आपल्या आमदार आणि खासदारांची मतं जी आहेत ती मांडतील आणि त्यानंतर शरद पवार हा अंतिम निर्णय घेताना देखील पाहायला मिळतील। त्यामुळे 2 दिवसामध्ये काय आणखी नवीन माहिती आता या संदर्भामध्ये येते का हे देखील पाहावं लागेल। तुर्तास जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाचा मुद्दा ज्यावेळी अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर ह्या चर्चांना देखील वेग आलं होतं। पण पुन्हा आपण पाहिलं होतं की सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्ण विराम जो आहे तो लावला होता आणि त्यानंतर ह्या चर्चा कुठेतरी थांबल्या होत्या। सध्या पुन्हा एकदा आता एनडीए मध्ये जर सहभागी होत असतील तर मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नेमका काय पर्याय निवडू शकतात, राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत विलीन व्हायचं की एनडीए मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा, या सगळ्या चर्चेचा विषय आहे। पण सध्या आपण पाहतोय की नेमकं या चर्चांना कशा पद्धतीत आता दोन्ही पक्षाकडनं किंवा एनडीए कडनं आणि शरद पवार यांच्या पक्षाकडनं काय नेमकी भूमिका घेतली जाते हे येत्या काळामध्ये त्यांच्या नेत्यांकडनं स्पष्ट होईल। पण जर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।